अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक। नीट पेपर फुटी प्रकरणी राज्यामध्ये स्वतंत्र कायदा करण्याची मागणी, तर अर्थसंकल्पातील योजनांवरून सरकार विरोधात घोषणाबाजी। राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नियमावली ठरवू, मुख्यमंत्र्यांचा आश्वासन। विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास। काँग्रेस मुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतमोजणी प्रकरणी मोठी अपडेट समोर। मंगेश पंडिलकरला एकच पोलिंग एजंटचं आय कार्ड दिलं असल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती। आमची आघाडी हाच आमचा चेहरा, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण, तर पवारांचं वक्तव्य योग्यच। उद्धव ठाकरेंच्या नावाचे संकेत देणाऱ्या राऊतांची सारवासारव। उद्धव ठाकरेंची थेट भेट घेतल्याचं वृत्त। शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी फेटाळलं। वृत्त खोडसाळपणाचा असल्याचा दावा। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय टीम लातूरमध्ये दाखल होण्याची शक्यता। आरोपींकडे सापडलेल्या 14 ॲडमिट कार्डपैकी 7 कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर। पुण्यातील वानवडीमध्ये टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात। टँकरच्या धडकेमध्ये काही मुलं आणि महिला जखमी, तर मुलाच्या वडिलांना अटक। समृद्धी महामार्गावर जालन्यामधील कडवंची गावाजवळ 2 कारचा भीषण अपघात। 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी। लडाखमध्ये लष्कराचा रणगाडा नदीत कोसळला। दुर्घटनेमध्ये 5 जवान शहीद। नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान अपघात झाल्याची माहिती। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, तर तुकोबांच्या पालखीचं आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम। भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज अंतिम सामना। भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।